नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं. मित्रांनो, 10 ऑगस्टला दुपारी एक बातमी आली की कलकत्त्यामधल्या प्रसिद्ध असणाऱ्या आर.जे. कर मेडिकल कॉलेजमधल्या एका ट्रेनी डॉक्टर जी होती ती PGच्या दुसऱ्या वर्षाला होती. त्या डॉक्टरवरचा रेप झाला आणि त्या डॉक्टरची हत्या झाली. ही बातमी आल्याच्या नंतर संबंध देशभरामध्ये हडकंप माचला. लोक स्तब्ध झाले. पॉलिटिकल पार्ट्या आपला नेरेटिव्ह सेट करायला लागले, राजकारण करायला लागले, संघटना धरणे, मोर्चा, कॅन्डल मार्च काढायला लागल्या. तर मित्रांनो, आपल्या समाजामध्ये की अशा प्रकारची घटना घडली. याआधी सुद्धा दिल्लीमध्ये निर्भया झालं. तर निर्भयानंतर निर्भया सुद्धा खूप भयंकर प्रकार होता की त्या बसमध्ये कशा पद्धतीने त्या निर्भयाचा गँग रेप ह्या नराधमांनी केला होता. तर अजून काय है ना, याहीपेक्षा आपण काय अजून ऐकू शकतो विचित्र. त्यानंतर कठुआ झालं, लहान मुलीवरती कठुआमध्ये रेप झाला. त्यानंतर हाथरस झालं, मुंबई झालं. त्यानंतर मणिपूरमध्ये एका महिलेची नग्न अवस्थेमध्ये धिंड काढण्यात आली. आणि आता हे कलकत्ता. प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या घटना घडल्याच्या नंतर पुढाऱ्यांनी राजकारण करायचं, मीडियानी त्यांच्या TRPचं पोळ्या भाजून घ्यायच्या, सामान्य माणसाने चर्चा करायची, मोर्चे काढायचे, धरणे आंदोलनं करायचे. पण ह्या गोष्टींवरती किंवा ह्या समाजातले जे असे लांडगे आहेत, ह्या लांडग्यांवरती वचक नाही आणि त्यांच्यावरती जरब नाही आहे. असो, आजची आपली जी गोष्ट आहे ती गोष्ट ह्याच 9 ऑगस्टच्या रात्री जो कलकत्त्याच्या आर.जे. कर हॉस्पिटलमध्ये एक भयानक प्रकार झाला, ट्रेनी डॉक्टर बरोबर जो रेप झाला, ती गोष्ट आहे की कशा पद्धतीने संजय रॉय नावाच्या एका नराधमाने, त्या लांडग्याने त्या ट्रेनी डॉक्टरचे लचके तोडले. याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी प्रमोद, तुमचं स्वागत क्राईम स्टोरीज ऑफ मराठीमध्ये. मित्रांनो, या गोष्टीची सुरुवात होते 1886ला. 1886ला कलकत्त्यामध्ये एका दवाखान्याची स्थापना झाली. तो दवाखाना हळूहळू जसे वर्ष पुढे जात होते तसं तो दवाखाना संपूर्ण बंगालभर, म्हणजे त्यावेळेचं बांगलादेश सुद्धा इन्क्लुडेड होतं, तिथपर्यंत त्याचं नाव होत होतं. दुरून दुरून लोक ह्या दवाखान्यामध्ये आपला इलाज करण्यासाठी येत होते. अनेक साथी ज्यावेळेस आल्या त्यावेळेस सुद्धा या दवाखान्याने एक देवदूताप्रमाणे हा दवाखाना कलकत्ता आणि आसपासच्या लोकांसाठी उभा राहिला होता. हा दवाखाना सुरुवातीला मित्रांनो जो कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अखत्यारीमध्ये होता. त्यानंतर 12 मे 1948ला हा जो दवाखाना होता, हा दवाखाना सरकारकडे गेला आणि ह्या दवाखान्याचं नाव झालं आर.जे. कर हॉस्पिटल. आर.जे. कर हॉस्पिटल का? कारण प्रसिद्ध डॉक्टर राधाकृष्ण गोविंद कर यांना ट्रिब्यूट म्हणून या दवाखान्याला हे आर.जे. कर नाव तत्कालीन सरकारने, बंगालच्या सरकारने, वेस्ट बंगालच्या सरकारने दिला. हा दवाखाना अत्यंत नावाजलेला होता. कलकत्त्यामधलं आणि खास करून बंगालमधलं एक मोठं नावाजलेलं मेडिकल कॉलेज होतं. जसं आपल्याकडे पुण्यामध्ये BJ मेडिकल आहे, मुंबईमध्ये JJ आहे, अशा पद्धतीचं ह्या दवाखान्याचं नाव होतं, या मेडिकल कॉलेजचं नाव होतं. आणि ह्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी बंगालमधल्या जिल्ह्यातून किंवा आसपासच्या राज्यातून, म्हणजे बिहार असेल, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड यासारख्या राज्यातून स्टुडंट ह्या दवाखान्यामध्ये शिकण्यासाठी येत होते. अत्यंत नावाजलेला दवाखाना आर.जे. कर मेडिकल कॉलेज. आणि कलकत्त्याचं हार्ट ज्याला म्हणतात, लाल बाजार, त्या लाल बाजारमध्ये हा दवाखाना होता. तर ह्याच नावाजलेल्या दवाखान्यामध्ये आपलं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक 24 परगणा नावाचा जिल्हा आहे बंगालमध्ये. ह्या 24 परगणामधली एका टेलरची मुलगी, की जो टेलर आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी शाळेतल्या मुलांचे गणवेश शिकवायचा, अशाच एका कष्टाळू
आणि गरीब फॅमिलीमधून एक मुलगी येते, प्रचंड मेहनत करते, नीटची परीक्षा उत्तीर्ण होते, MBBS करते. MBBS झाल्यानंतर आपलं पुढील शिक्षण म्हणजे MD असेल, PG असेल, पुढील शिक्षणाला लागते. तिचं एकच स्वप्न होतं की आपले जे वडील कष्ट करतायत त्यांना ह्या कष्टातून बाहेर काढायचं. ते ज्या दारिद्र्यामध्ये त्यांनी आयुष्याचे जगले, त्या दारिद्र्यामधून आपल्या आई वडिलांना बाहेर काढायचं आणि त्यांच्यासाठी एक चांगलं आयुष्य द्यायचं. आणि तिचं जे स्वप्न जे होतं ते स्वप्न तिने जवळपास पूर्ण पण केलं. ती MBBS झाली, PGच्या सेकंड वर्षाला होती, आई वडिलांपासून लांब कलकत्त्यामध्ये राहून काम करत होती, आपलं शिक्षण राहिलेलं पूर्ण करत होती. पण मित्रांनो, तिच्या या स्वप्नाला तिच्या या आई वडिलांच्या स्वप्नाला ग्रहण लागलं 9 ऑगस्टच्या रात्री. 9 ऑगस्टच्या रात्री ही जी ट्रेनी डॉक्टर होती, सेकंड वर्षाला होती, आणि हे जे ट्रेनी डॉक्टर असतात त्यांना प्रचंड काम हॉस्पिटलमध्ये असतं. मग 36 तास ड्युट्या कराव्या लागतात. आणि ह्या डॉक्टर जी होती, महिला डॉक्टर, ह्या डॉक्टरची ह्या आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये तिची नाईट शिफ्ट लागली होती. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट शिफ्ट होती. ती तिच्या घरून ड्युटीवरती 10 वाजता आली. त्यानंतर तिने हॉस्पिटलचे पेशंट जे असतील ते पेशंट चेक केले, बाकीचे काय काम असतील ते तिने तिचे दवाखान्यातले काम केले. रात्री 2 वाजले आणि रात्री 2 वाजता आपल्या काही कलिग बरोबर, आपल्या तिच्याबरोबर जे काम करणारे बाकीचे डॉक्टर होते त्यांच्याबरोबर ती जेवण करण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेली. 2 वाजता जेवण केल्याच्या नंतर, आता हॉस्पिटलचं असं असतं की दिवसभर जेवढा रश असतो तेवढा रात्री रश नसतो, किंवा ते प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो. तसं या आर्जेकरचं पण होतं. तर 2 वाजता जेवण केल्याच्या नंतर हॉस्पिटलमधला रश कमी झाला. त्यांची जी ड्युटी होती ते तिचं काम थोडंसं कमी झाल्याच्या नंतर तिला वाटलं बाबा आता आपण थोडा आराम करायला पाहिजे. म्हणून आराम करण्यासाठी आपले जे कलिग तिच्याबरोबर जेवले रात्री 2 वाजता, ते ह्या कलिग जे होते तिचे त्यांना बाय बोलून ही जी PG सेकंड इयरची ट्रेनी डॉक्टर होती, ही 4थ्या मजल्यावर त्या दवाखान्यामध्ये एक सेमिनार हॉल होता, त्या सेमिनार हॉलमध्ये गेली आराम करण्यासाठी. आणि ती तिथल्या डॉक्टरांसाठी एक सामान्य गोष्ट होती की रात्री मध्यरात्री जर 10-5 मिनटं, अर्धा तास, तासभर जर अंग टाकायचं असेल किंवा आराम करायचा असेल तर ते त्यांच्यासाठी ते रेग्युलर गोष्ट होती की ते सेमिनार हॉलमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी जाऊन आराम करत होते. तशी ही डॉक्टर सुद्धा या सेमिनार हॉलमध्ये आराम करण्यासाठी गेली. हॉस्पिटलचं वातावरण सामान्य होतं, जसं असतं तसं. पेशंट येत होते, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत होत्या, ॲम्ब्युलन्सचे आवाज येत होते, जसं एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असतं तसं वातावरण होतं. सकाळी 8:30 वाजता मित्रांनो हॉस्पिटलचा एक स्टाफ त्या सेमिनार हॉलमध्ये जातो. आणि सेमिनार हॉलमध्ये गेल्या गेल्या त्याच्या अंगावरती काटे उभे राहतात. तो एक दृश्य बघतो त्याच्यासमोर की एक गादी आहे कळकटलेली, त्या गादीवरती एक लाल चादर आहे आणि त्या एका लाल चादरीवरती एक महिला पडलेली. महिलेचा तो ज्यावेळेस अवतार बघतो की पायाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत, पायाच्या नखापासून संपूर्ण शरीरावरती जखमा आहेत, डोळ्यातून रक्त येते, ओठांमधून रक्त येते आणि पायातून सुद्धा रक्त येते. एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये ते होते तिथे. अर्धे कपडे आहेत शरीरावरती, कमरेखाली कपडे नाही आहेत. हे दृश्य बघितल्यानंतर तो जो हॉस्पिटलचा स्टाफ होता तो विव्हळत बाहेर येतो, किंचाळत बाहेर येतो आणि काही वेळातच संपूर्ण हॉस्पिटल आणि संपूर्ण जो हॉस्पिटलचे जे कर्मचारी होते ते त्या 4थ्या मजल्यावरच्या सेमिनार हॉलमध्ये गोळा होतात. आणि ते बघतात समोर, तर त्यांचं सुद्धा अंगावरती काटा उभा राहतो. कारण त्यांच्यातली जे कलिग जी होती, ज्या पोरीने त्यांच्याबरोबर रात्री 10 वाजता ड्युटी जॉईंट केली होती आणि 2 वाजता
त्यांच्यातल्या काही लोकांबरोबर ती कॅन्टीनमध्ये जेवण करत होती. ती जी मुलगी होती ती मुलगी जखमी अवस्थेमध्ये किंवा तिचा मृतदेह जो आहे तो त्यांच्यासमोर पडला होता आणि अत्यंत भयानक परिस्थिती होती. आणि प्रथमदर्शनी असं वाटत होतं की या मुलीचा खून झालाय आणि तिचा बलात्कार झालाय. 8:30 वाजता ज्यावेळेस कळलं, त्यानंतर 10 वाजता हॉस्पिटलचे जे व्हाईस प्रिन्सिपल होते त्यांनी तिच्या आईवडिलांना फोन केला. त्यांना आधी सांगितलं की तुम्ही दवाखान्यात या, तुमची मुलगी आजारी आहे, आणि फोन कट केला. तिच्या आईने पुन्हा एकदा त्या व्हाईस प्रिन्सिपलला फोन केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे म्हणून, सकाळी 10 वाजता. त्यानंतर मित्रांनो, आता हॉस्पिटलमध्येच होते त्यामुळं दुसरीकडे नेण्याचा काही विषयच नव्हता. तर डॉक्टरांनी ती जी डेड बॉडी होती त्या ट्रेनी डॉक्टरची, तिचं पोस्टमॉर्टम झालं. आणि पहिली जी पोस्टमॉर्टमची जी प्राथमिक जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस सगळ्यांचे भांबोरे उडाले. म्हणजे एवढं भयंकर त्या रिपोर्टमध्ये होतं. त्यामध्ये मित्रांनो असं होतं की होठ जे होते, होटांमधून तिचं रक्त येत होतं, म्हणजे होटाच्या चिंधड्या झालत्या. डोळ्यांमधून रक्त येत होतं. मान जी होती ती मान मोडलेली होती. एक हात तुटला होता डावा, उजवा पाय तुटला होता. पोटातून रक्त येत होतं. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे अशी की जो प्रायव्हेट पार्ट होता त्या महिलेचा, त्या प्रायव्हेट पार्टमधून सुद्धा रक्त येत होतं. आणि ज्यावेळेस ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आली त्यानंतर जो हॉस्पिटलचा जो स्टाफ होता, ह्या सर्व स्टाफने ह्या हॉस्पिटलचं संपूर्ण कामकाज ठप्प केलं, काम बंद केलं आणि आंदोलन सुरू केलं. प्रथमदर्शनी जरी हॉस्पिटलचे लोक म्हणत असले की हे जो आहे ही आत्महत्या आहे, पण तुम्ही विचार करा की आत्महत्या करणारा माणूस अख्ख्या शरीरावरती जखमा करून आत्महत्या करत नसतो. म्हणजे एक कॉमन सेन्स होता. पण हॉस्पिटलने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे आई वडील ज्यावेळेस आले त्यांना सुद्धा जवळपास 2-2.5 तास त्यांनी ते प्रेत जे आहेत ते दाखवलं नाही. जवळपास 3-3:30 वाजता त्यांना ते दाखवलं. आणि ज्यावेळेस ह्या प्रकरणामध्ये सुरुवातीला हा जो हॉस्पिटलचा स्टाफ होता, तिच्याबरोबर ट्रेनी डॉक्टर होते, यांनी ज्यावेळेस काम बंद आंदोलन केलं त्यानंतर ही जी बातमी होती ही वाऱ्यासारखी सबंध कलकत्ताभर पसरली. ही बातमी कलकत्ताभर पसरल्याच्या नंतर संपूर्ण कलकत्त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दल रोष लोक निर्माण करत होते. लोक रागावलेले होते, कारण अत्यंत भयंकर प्रकार हा एका सरकारी दवाखान्यामध्ये एका ट्रेनी डॉक्टरवरती झाला होता. म्हणजे तुम्ही विचार करा की जी महिला ज्या दवाखान्यामध्ये काम करत होती तोच दवाखाना तिच्यासाठी काळ म्हणून उभा राहिला, तोच दवाखाना तिच्यासाठी सुरक्षित नव्हता. पोलीस घटनास्थळी आल्याच्या नंतर सुरुवातीला जे पोलीस टाळाटाळ करत होते किंवा जास्त या प्रकरणाकडे लक्ष देत नव्हते, ते पोलीस ज्यावेळेस लोकांनी दबाव त्यांच्यावरती टाकला किंवा त्या हॉस्पिटलच्या स्टाफने ज्यावेळेस आंदोलन चालू केलं त्यावेळेस ते पोलीस जागे झाले आणि ते खऱ्या अर्थाने या घटनेची चौकशी म्हणा किंवा याच्या कामाला लागले. पोलिसांपुढे एक प्रश्न होता सगळ्यात महत्त्वाचा की हा जो सेमिनार हॉल आहे, ह्या सेमिनार हॉलमध्ये ज्या ट्रेनी डॉक्टर ज्या होत्या त्यांची जी डेड बॉडी सापडली होती, त्यांचं प्रेत सापडलं होतं, त्या सेमिनार हॉलमध्ये CCTV फुटेज नव्हता. पोलिसांनी तिच्याबरोबर जे कलिग होते, जे रात्री 2 वाजेपर्यंत तिच्याबरोबर जे जेवले होते, त्यांची चौकशी केली. आणि त्या चौकशीनंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी डॉक्टर होती ही एकटीच त्या सेमिनार हॉलमध्ये गेली होती आराम करण्यासाठी, की ती त्यांच्यासाठी एक सामान्य गोष्ट होती की ते जवळपास सर्व डॉक्टर रात्रीची ड्युटी असेल किंवा मध्ये जर थकले तर थोडासा एक पॉवर नॅप घेण्यासाठी अशा पद्धतीने त्या सेमिनार हॉलमध्ये जात असतात. तर ती सामान्य गोष्ट होती. पोलिसांसमोर एक आव्हान होतं की CCTV फुटेज नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी काय केलं की ते सेमिनार हॉलच्या आसपासची किंवा त्या हॉस्पिटलमधली जी लॉबी होती 4थ्या मजल्यावरची, तिथले सर्व CCTV फुटेज तपासले. कारण पोलिसांना माहीत नव्हतं की आतमध्ये काय झालंय. आतमध्ये CCTV फुटेज नव्हता सेमिनार हॉलमध्ये. त्यानंतर ते सर्व लॉबीची किंवा त्या 4थ्या मजल्याचे CCTV कॅमेरे ज्यावेळेस पोलिसांनी तपासले तर पोलिसांच्या असं लक्षात आलं की त्या सेमिनार हॉलच्या एक्झिट जवळ
एक्झिट आणि जी एंट्री आहे तिथं एक CCTV कॅमेरा होता. मग पोलिसांनी ज्यावेळेस त्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज तपासायला सुरुवात केलं तर पोलिसांनी एक टाईमलाईन आखली. रात्री 2, कारण 2 वाजता जेवण करून जवळपास 2:30 पावणे 3च्या आसपास त्या डॉक्टर तिथे गेल्या होत्या. तर 2 वाजल्यापासून तर सकाळी 8:30 वाजल्यापासून, कारण सकाळी 8:30 वाजता पहिल्यांदा ती डेड बॉडी जी होती ती त्या एका स्टाफला त्या सेमिनार हॉलमध्ये दिसली होती. त्या वेळेमध्ये त्या पोलिसांनी सबंध तो फुटेज चेक करायला सुरुवात केली आणि फुटेज चेक करता करता त्या सेमिनार हॉलच्या बाहेरून त्या कॉरिडॉरमधून बरेचसे लोक गेले होते. पोलिसांनी हॉस्पिटलचे प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपलला बसून ते लोक आयडेंटिफाय करायला सुरुवात केली. तर त्या लोकांमध्ये जवळपास 99% लोक जे होते, सर्व लोक जे होते ना, हे सर्व लोक हे हॉस्पिटलचा स्टाफ होता. कारण हॉस्पिटलचा जर तुम्ही स्टाफ बघितला की त्यांना एक युनिफॉर्म असतो एक प्रकारचा, नर्स असेल, वॉर्ड बॉय असेल, डॉक्टर असेल. तर ह्या सर्व जे लोक ज्या त्या लॉबीच्या आसपास जे चक्रा मारत होते किंवा रात्री 2 ते सकाळी 8:30 वाजेपर्यंत त्या लॉबीच्या आसपास फिरत होते, त्या लोकांमध्ये एक व्यक्ती होता. त्याला पोलिसांनी आयडेंटिफाय केलं की हॉस्पिटलच्या लोकांचं असं म्हणणं होतं की हा आमचा स्टाफ नाही आहे. तर तिथं पोलिसांना असं वाटलं की आता केस सॉल्व्ह झाली, की हा माणूस जो आहे हा रात्री त्या हॉस्पिटलमध्ये त्या लॉबीच्या बाहेर किंवा सेमिनार हॉलमध्ये घुसला. त्यानंतर तिथल्याच डॉक्टरांनी पोलिसांना असं सांगितलं की हा जो माणूस आहे हा माणूस नेहमीच्या दवाखान्यामध्ये येत असतो. लोकांना बेड उपलब्ध करून द्यायला असेल किंवा कोणाला ॲडमिट करायला असेल, म्हणजे तुम्ही पकडून द्यायला की एक टाईपचा तो जे बोगस कार्यकर्ते असतात ना, तशा पद्धतीचा तो तिथला बोगस कार्यकर्ता होता. त्याचं नाव होतं संजय रॉय. तिथं पोलिसांनी थोडंसं दुर्लक्ष केलं की बाबा सामान्य गोष्ट आहे की हा सुद्धा रात्री अपरात्री या दवाखान्यामध्ये येत असतो. पण त्यातले जो एक चाणाक्ष पोलीस अधिकारी होता त्याचं लक्ष गेलं संजय रॉय याच्या कॉलरकडं, कारण त्याच्या कॉलरवरती एक हेडफोन होता ब्लूटूथ वायरवाला. आणि ज्यावेळेस संजय रॉय त्या सेमिनार हॉलमध्ये गेला किंवा त्या लॉबीमध्ये गेला तर त्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये तो हेडफोन होता. आणि ज्या वेळेस हा संजय रॉय त्या सेमिनार हॉलमधून बाहेर आला त्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये तो हेडफोन नव्हता. आणि योगायोगाने जो क्राईम सीन होता त्या क्राईम सीनमध्ये पोलिसांना जे काही गोष्टी सापडल्या होत्या त्यामध्ये त्या ट्रेनी डॉक्टरचं लॅपटॉप होता, पुस्तक होते, मोबाईल होतं. आणि त्याचबरोबर त्यांना असाच एक हेडफोन, त्या वायरवाला हेडफोन त्यांना सापडला होता. तो हेडफोन पोलिसांनी हॉस्पिटलच्या प्रत्येक स्टाफ बरोबरच्या मोबाईलला कनेक्ट करून बघितला, पण तो कनेक्ट झाला नाही. त्यानंतर त्यांनी ह्या संजयच्या मोबाईलला हा कनेक्ट केला. सर्वात आधी मी तुम्हाला ह्या संजय रायची पार्श्वभूमी सांगतो की तुमच्या लक्षात येईल की हा माणूस कोण होता म्हणून आणि त्याला एवढा ॲक्सेस का होता हॉस्पिटलमध्ये. संजय राव हा कलकत्त्यामध्ये त्याच लाल बाजारच्या परिसरामध्ये राहायचा. तो पोलिसांसाठी काम करायचा, एक सिव्हिक व्हॉलेंटियर म्हणून सिस्टीम बंगाल पोलिसामध्ये आहे किंवा कलकत्ता पोलिसामध्ये आहे. तो सिव्हिक व्हॉलेंटियर होता. 12,000 त्याला पोलिसांकडून पगार होता. आणि तो बंगाल पोलिसांची जी वेलफेअर स्कीम आहे त्या वेलफेअर स्कीममध्ये हा सिव्हिक व्हॉलेंटियर होता. आणि त्याच माध्यमातून तो या दवाखान्यामध्ये जी गोरगरीब लोक असतील त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करायचा, त्यांच्याकडून पैसे घ्यायचा बेडच्या बदल्यामध्ये, त्यांना बेड उपलब्ध करून द्यायचा. हे ते कामं जे होते ती म्हणजे एजंटगिरी या दवाखान्यामध्ये हा माणूस करत होता संजय रॉय. आणि ज्यावेळेस पोलिसांनी ह्या संजय रॉयच्या तो ज्या क्वार्टरमध्ये होता त्या क्वार्टरमध्ये ज्यावेळेस पोलीस गेले तेही दवाखान्याच्या जवळच होतं. तिथं गेल्याच्या नंतर ज्यावेळेस पोलिसांनी त्या संजय रॉयचा मोबाईल ह्या ब्लूटूथला कनेक्ट केला, दुसऱ्या मिनिटाला हा मोबाईल कनेक्ट झाला आणि पोलिसांना हा आरोपी सापडला. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की संजय रॉय हा पोलिसांचाच एक व्हॉलेंटियर होता आणि नेहमीप्रमाणे तो या दवाखान्यामध्ये ये जा करत असे. त्या रात्रीसुद्धा तो त्या दवाखान्यामध्ये आला होता 9 तारखेला. एक असंच एक पेशंटला बेड उपलब्ध करून देण्यासाठी तो आला होता. तो एजंट होता, पोलिसांचा सिव्हिक व्हॉलेंटियर होता. तो अशा पद्धतीचे कामं करत होता 2-5 रुपयासाठी. रात्री 1 वाजता तो ह्या आर्जेकर हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या मागं
बाउंड्री वॉल कंपाऊंडच्या बाहेर त्याच्या मित्राबरोबर तो दारू प्यायला, आणि त्यानंतर तो तिथूनच आसपास एक रेड लाईट एरिया आहे सोनागाछी नावाचा, त्या सोनागाछी नावाच्या रेड लाईट एरियामध्ये गेला. आणि त्या रेड लाईट एरियामध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा तो रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान त्या दवाखान्यामध्ये आला. दवाखान्यामध्ये आल्याच्या नंतर तो असाच लॉबीमध्ये फिरत होता, वरखाली करत होता. 3:20 हा मनुष्य त्या सेमिनार हॉलमध्ये गेला आणि 40 मिनिटांनी त्या सेमिनार हॉलमधून बाहेर आला. म्हणजे जे काही झालं ते ह्या 40 मिनिटांमध्ये झालं. पोलिसांना हा सापडल्याच्या नंतर पोलिसांनी ज्यावेळेस त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या त्यावेळेस तो पोपटासारखा बोलायला लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली की मी हे केलंय, आणि त्याला ह्या कृत्यावरती अजिबात पश्चाताप नव्हता. कारण हा जो माणूस होता संजय राव, हा विक्षिप्त मानसिकतेचा माणूस होता. त्याचे 3 लग्न झाले होते. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई आणि बहीण होती. बहीण त्याच्याबरोबर राहत नव्हती, कारण हा एक विक्षिप्त माणूस होता, दारुड्या होता, आणि तो आईकडे बघत नव्हता. त्याची 3 लग्न झालते, त्यातल्या 2 बायका त्याला सोडून गेलते त्याच्या अशा वागण्यामुळं. आणि त्याची जी 3री बायको होती, त्या 3ऱ्या बायकोचं वर्षभरापूर्वीच कॅन्सरनी मृत्यू झाला होता. आणि अत्यंत स्त्रीलंपट पद्धतीचा माणूस होता. ह्या आधीसुद्धा त्याच्यावरती अशा प्रकारचा एक घटना त्या दवाखान्यामध्ये त्याने एका महिलेला, ती ज्या मुलाचा इलाज करण्यासाठी आली होती त्यावेळेस तिने त्याला बेड उपलब्ध करून दिला आणि सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर त्याने त्या महिलेचा नंबर घेऊन त्या महिलेला अश्लील मेसेज पाठवायचा. आणि त्या महिलेने नंतर पोलिसांमध्ये कंप्लेंट केली, आणि पोलिसांनी कंप्लेंट केल्याच्या नंतर सुद्धा हे प्रकरण इतकं सिरियसली घेतलं नव्हतं, कारण तो पोलिसांचा सिव्हिक व्हॉलंटियर होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं. हे 3 महिन्यापूर्वी घडलं होतं. जर त्यावेळेस बंगाल पोलिसांनी, कलकत्ता पोलिसांनी जर त्याची ही सिव्हिक व्हॉलंटियरशिप काढून घेतली असती, किंवा त्याला आतमध्ये जर कोंडला असता आणि आतमध्ये कोंडून त्याला जर चांगला मऊ केला असता, तर ही जी 9 ऑगस्ट रोजी एक बंगालला आणि संपूर्ण देशाला एक काळिमा लावणारी घटना या कलकत्त्यामधल्या आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये घडली, ती घटना मित्रांनो घडली नसती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरामध्ये राजकारण सुरू झालं. संघटनांनी मोर्चे काढले, कॅन्डल मार्च काढले. पण खऱ्या अर्थाने ती याच्यामध्ये जी डॉक्टर होती, ती 31 वर्षाची, सेकंड इयरची मेडिकल, PG मेडिकलमध्ये फायनल, त्या डॉक्टरला आपले स्वप्न जे होते, तिला आपल्या आईवडिलांना त्या दारिद्र्यामधून बाहेर काढायचं होतं. कारण वडील टेलर होते, मगाशी सांगितलं मी तुम्हाला. लहान मुलांचे गणवेश विकून उदरनिर्वाह करायचे. खूप कष्टाने मुलीला शिकवलं होतं. आणि ज्यावेळेस चांगले दिवस येणार होते त्यावेळेस त्यांच्या ह्या कुटुंबाला नजर लागली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की खूप थेऱ्या आता समोर येत आहेत. मी या गोष्टीचा खूप बारीक स्टडी केली. आता हा CBI विषय गेलाय. न्यूज चॅनल आपापल्या पद्धतीने मसाला लावून ह्या बातम्या पुढे आणतायत. पण हे सगळं होत असताना केंद्र सरकार असेल किंवा तिथलं राज्य सरकार असेल किंवा देशातलं बाकीचे सर्व राज्य सरकार असतील, त्यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी एक उपाययोजना, भरीव अशी गोष्ट करायला पाहिजे. सरकार जे असतं किंवा आपण घ्या, सामान्य माणसं घ्या, आपण जागे होतो अशा पद्धतीचं प्रकरण झाल्याच्या नंतर. निर्भया झाले त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीचं सगळं खाडशिरी जागे झाली. त्यानंतर कठवा झालं, हाथरस झालं, आणि आता आपल्याकडे हे बदलापूरचं प्रकरण झालं. एक सामान्य माणूस म्हणून किंवा या देशाचा सजग नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा आपले डोळे कान उघडे ठेवायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीच्या घटना घडायला नको. आणि मित्रांनो, भारतामध्ये 90% अशा केसेस असतात की अशा प्रकारची जी जबरदस्ती होते त्यामध्ये 90% केस याची नोंदच होत नाही. 90% ज्या महिलांवरती अत्याचार होतात, मॉरल पोलिसिंग असेल, रेप असेल किंवा जी घरगुती हिंसाचार त्यांच्यावरती होतो, त्या 90% जे केस असतात ना, ह्या केस रजिस्टरच होत नाही, त्या महिला कंप्लीटच करत नाही. आणि त्यामुळं हे संजय रॉय सारखे जे लांडगे आहे समाजामध्ये फिरणारे माणसाच्या वेशामध्ये, ह्या लोकांना बळ भेटतं आणि हे लोक अशा पद्धतीचे कृत्य करतात.
आता या केसमध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट होत आहेत. संजय रॉयबद्दल पण बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. पोलीस या अँगलने सुद्धा चौकशी करतात की संजय रॉय एकटाच होता का, संजय रॉय बरोबर अजून कुणी होतं. कारण त्या बिचाऱ्या महिला डॉक्टरची जर बॉडी बघितली तर संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. मी सांगितलं की हात तुटला होता, पाय तुटला होता, मान तुटली होती, डोळ्यातून रक्त येत होतं, होठ फाटले होते, ओठातून रक्त येत होतं, पोटातून रक्त येत होतं. एवढं भयंकर हे प्रकरण होतं. संपूर्ण देश त्या प्रकरणानंतर, कलकत्ता, बंगाल असेल किंवा संपूर्ण भारत, त्यानंतर संपूर्ण देश हा एका याच्यामध्ये गेला होता. बंगाल पोलिसांनी जेवढी तत्परता दाखवायला पाहिजे होती तेवढी दाखवली नाही. पण एक चाणक्य अधिकाऱ्यामुळं हा लांडगा जो आहे हा पोलिसांना सापडला. पण हे जे आर्जेकर हॉस्पिटल आहे, हे आर्जेकर हॉस्पिटल जसं नावाजलेलं आहे तसं या आर्जेकर हॉस्पिटलची दुसरी बाजू पण आहे. 2016 हॉस्पिटलवरती, त्याच हॉस्पिटलमधले जे डेप्युटी काउन्सिलर होते त्यांनी या हॉस्पिटलमध्ये एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं, मीडियाला बरोबर घेऊन पर्दाफाश केला होता की जे मेडिकल वेस्ट असतं, मेडिकल वेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा या हॉस्पिटलमध्ये झाला होता. आणि असंच 20 वर्षापूर्वी या हॉस्पिटलमध्ये एक पॉर्नोग्राफीचे प्रकरण जे आहे ते बाहेर आलं होतं, ते चर्चा होती. आणि या प्रकरणामध्ये अशाच एका ट्रेनी डॉक्टरचा मृत्यू ह्याच आर्जीकर मेडिकल हॉस्पिटलमध्ये झाला होता. मित्रांनो, संजय राव हा आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत की अजून त्याच्याबरोबर याच्यामध्ये कोण होतं, अजून पोलिसांना काय याच्यातला अँगल भेटतो का याची चौकशी करत आहेत. मीडियाने पण हा विषय लावून धरला आहे. मीडियाला जोपर्यंत TRP आहे तोपर्यंत मीडिया दानका त्यांचा चालू राहील. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की ती डॉक्टर जी होती, जी एवढ्या कष्टाने शिकली होती, मोठी झाली होती आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या समाजाचं नाव कमावण्यासाठी, ती मात्र गेली अशा पद्धतीच्या धीडधंबडीच्या ह्या विक्षिप्त मानसिकता असणाऱ्या संजय रॉयसारख्या लांडग्यांमुळे. तर धन्यवाद. ही होती कलकत्तामध्ये जे आता प्रकरण झालं 9 तारखेला, 9 ऑगस्ट रोजी, त्याची गोष्ट. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काय प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल की तुम्हाला कुठली गोष्ट ऐकायची, कुठल्या क्राईम स्टोरी तुम्हाला ऐकायची, तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.